दृश्य जे ते आपण पाहत आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहे। महत्त्वपूर्ण बैठक 1.5 तास, जवळपास 1.5 ते पावणे 2 तास ही जी महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्याच्यानंतर हे तीनही नेते जे आहेत ते आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी या बैठकीच्या ठिकाणाहून निघालेले आहेत। ही 3 दृश्य आपण पाहत आहे। राज ठाकरे यांच्या भूमिकेची आजच घोषणा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। साधारणतः किती वाजता राज ठाकरे बोलणार त्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मात्र त्यापूर्वी राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। आजच्या बैठकीविषयी अमित शहांसोबत झालेल्या बैठकीविषयी राज ठाकरे नेमकं काय बोलणार त्याकडेही आता लक्ष असणार आहे। गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत यांची बैठक झालेली आहे। मुंबईच्या बँड्रा ताजलँड्स एंड या ठिकाणी ही बैठक झाली आहे। 19व्या मजल्यावरती एका सूटमध्ये जवळपास 1.5 तास ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये बऱ्याच विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती सुद्धा आहे। एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांनी जो निरोप दिलेला आहे मनसेसाठी तो सुद्धा सांगण्यात आलेला आहे अशी माहिती मिळते। परप्रांतीयांचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी आता कमी करावा असं सुद्धा या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच अडचणीचे जे विषय असतील युतीमध्ये ते येऊ नयेत असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। त्यासोबतच युती धर्माचं पालन करणं ही प्राथमिकता असावी असं सुद्धा बोलण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे अशी माहिती आपल्याला कळते। तर दुसरीकडे ज्या 2 जागा आहेत ज्यासाठी मनसे आग्रही आहे, एक तर शिर्डीची जागा आहे, त्या ठिकाणाहून आपण पाहतोय की मनसे लढू इच्छिते, तर दुसरी दक्षिण मुंबईची जागा आहे, या ठिकाणी सुद्धा मनसे आपला दावा करते। या दोन्ही जागांपैकी एक कुठली तरी जागा मिळेल असं सुद्धा या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे आणि उद्या किंवा परवा पुन्हा एकदा या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक पार पडेल आणि आचारसंहितेच्या पूर्वी मनसे महायुतीमध्ये सामील होईल असे संकेत सुद्धा आता स्पष्टपणे मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आजचा दिवस जो होता अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वतः मुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते, पण मुख्यमंत्री स्वतः आपल्याला 16 जागा हव्यात यासाठी ठाम आहेत आणि जी जागा मनसेला द्यायची आहे, खरं तर दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती शिवसेनेची आहे, कारण शिवसेनेचं सगळ्यात जास्त मताधिक्य त्या ठिकाणी आहे। पण मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे, त्यामुळे ही जागा आता भाजप लढू इच्छिते आणि भाजपकडून दावेदार सुद्धा तयार आहेत। त्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांचा प्रचार व्हावा असं सुद्धा या बैठकीमध्ये एक सूर होता, पण याबद्दल जो अंतिम निर्णय तो अद्यापही झाला नसल्याचं समजते। त्यामुळे नेमकी अंतिम चर्चा जी आहे ती कधीपर्यंत होणार आहे आणि शिक्कामोर्तब होऊन जे उमेदवार आहेत ते कधीपर्यंत समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे सुद्धा दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते, पण यावर अजूनपर्यंत नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट